से तेरे दिल का मेरे रिश्ता जुड़ गया, चाहतों से तन्हा सा धुआं धुंधला पड़ गया। दिल से तेरे दिल का मेरे रिश्ता जुड़ गया, चाहतों से तन्हा सा धुआं धुंधला पड़ गया। अब तू ही तू शाम है और तू ही है सुबह। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे बस स्टँडवरती, म्हणजेच खोपड बस स्टँडवर। इथूनच आपला जर्नी असणार आहे ठाणे ते मेकर किंवा ठाणे ते अकोला। दोन रूट सजेस्ट केलेले आहेत। पहिला जो रूट चालू होतो 5:05 वाजता ठाणेवरून अकोलासाठी, दुसरा जो रूट चालतो तो ठाणेवरून मेकरसाठी 6:15 वाजताची बस आहे। जर आपण अकोला गाडी पकडली तर 550 किलोमीटरचं अंतर आपल्याला पडणार आहे। जर आपल्याला मेकरवाली बस मिळाली तर त्या बसचं आपल्याला अंतर पडणार आहे 450 किलोमीटर। बघूया दोन्हीपैकी आपल्याला कोणती बस मिळते, ठाणे अकोलावाली की ठाणे मेकरवाली। तर मित्रांनो, तुम्हाला मस्तपैकी असा खोपड बस स्टँडचा परिसर दाखवतो। कशा प्रकारचा हा खोपड बस स्टँडचा परिसर आहे। पहाटेचे 4:30 वाजताचे दृश्य खोपड बस स्टँड। खोपड बस स्टँडला चार्जिंग स्टेशन आहे आणि या ठिकाणी जेवढ्या बी इलेक्ट्रिक बसेस आहेत ते चार्जिंग केले जातात। पाहू शकता इथे शिवनेरी बस आहे, मिनी इलेक्ट्रिक बस आहे आणि शिवाई बस आहे। आणि बरोबर 5:05 वाजत आलेले आहेत आणि या ठिकाणी दोन बसेस आहेत। 5च्या दरम्यान पहिली जी बस लागली ते ठाणे चिपळूण गाडी, दुसरी एक विटाई बस लागलेली आहे ठाणे पाचोरा गाडी। अरे बापरे, नवीन बस एकदम म्हणजे वॉशिंग करून आणलेली बस आहे। पाहू शकता आपल्या समोर। याआधी जो रूट बनवला होता तो सिंगल पीस होता, स्वारगेट नाशिक रूटवर। मला वाटतं जास्त काही चेंजेस झाला नसणार आहे, फक्त ते ग्रिलचा जो प्रॉब्लेम होता तो मला वाटतं इथे सॉल्व्ह झालेला दिसते। आणि तुम्हाला इंस्टाग्रामच्या माध्यमातून पोस्ट पण दिलेली आहे या गाडीमध्ये काय काय चेंजेस झालेले। इंस्टाग्रामला फॉलो केले नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या। तर हा रूट आपण फिक्स करूया ठाणे अकोला। जवळजवळ या गाडीचा जो डिस्टन्स असणार आहे 550 किलोमीटरचा ह्या गाडीचा पल्ला आहे। गाडीचा मार्ग सांगतो तुम्हाला कोणत्या मार्ग या गाडी जाणार आहे। ठाणे, नाशिक, येवला, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, चिखली, खामगाव आणि अकोला। आणि गाडी नंबर पाहू शकता MS14 LX 3625। या गाडीने आपण प्रवास करणार आहे अकोलापर्यंत। मस्त अशी नवीन गाडी आहे, फॅक्टरी फ्रेश, रिबिन हार वगैरे एकदम मस्त लावलेलं आहे। सगळ्यात आधी तुम्हाला सेफ्टी ग्रिल दाखवतो। सुरुवातीला असं काही तुम्हाला दिसतील आणि त्याच्यामध्ये हे अपडेट केलेलं आहे सेफ्टी ग्रिल। या रोडवर आपली गाडी रेडी झालेली आहे, तुम्हाला रोड बोर्ड दाखवलेला आहे। आत्ता गाडी आपली जस्ट रवाना होते ठाणेवरून अकोलासाठी। चला मित्रांनो, प्रवासाला सुरुवात करूया मस्त पैकी। आता बघूया या रोडवरचा पहिला स्टॉप कुठे येतोय। हिरवा लाईट लागतो तो गिअर मागते तेव्हा ठाणे अकोला फुल तिकीट आहे 905 रुपये आणि महिलांसाठी आहे 455 आणि दिव्यांग 1/4ला आहे 225। नाशिकपर्यंत जरा गाडी ट्रॅफिक थोडी
5:51 आपली बस पोहोचलेली आहे भिवंडी बस स्टँडला. बस स्टँड एकदम जुन्या टाईपचं आहे, पाहू शकता एकदम ओल्ड बस स्टँड आहे. बस स्टँडची थोडीफार हालत खराब झालेली आहे. गाडी तर बाय खतरनाकच आहे, ड्रायव्हर तर हेवी मिळालेला आहे या गाडीला. पोपट बस स्टँड पासून आपण टोटल 14-15 किलोमीटर अंतर आपण गाठलेले भिवंडी पर्यंत. आता इथून गाडी हलते. सुरुवातीला तुम्हाला गाडीमध्ये एवढी काही गर्दी बघायला मिळणार नाही, तर जर ठाणेपर्यंत बरेच प्रवासी येतात, पण ठाणेवरून शक्यतो कमी येते. तर आता गाडीमध्ये प्रवासी पाहू शकता तुम्ही. तर एवढे प्रवासी सध्या गाडीमध्ये आहेत, म्हणजे अजून गाडी भरायची इकडे. आता बघूया या रोडवरची गाडी कुठे फुल होते. दादा म्हणजे या रोडवरची गाडी फुल होते ती नाशिक नंतर. जाती असून तर पहिली बघतोय बाबा. डिझेल टाकूनच घ्यावा आहे. हो डिझेल टाकून घ्या. आपली जी बस थांबलेली आहे ती डिझेल भरण्यासाठी थांबलेली आहे शहापूरमध्ये. ठाणे जिल्ह्यातलं हे शहापूर डेपो आहे. ठाणे जिल्ह्यातलं शहापूर डेपो. ते पूर्ण गोल फिरावून घ्यायला लागलं. पूर्ण राऊंड पहिले चाबी तर लॉक तर खोला. लॉक खुललं ना, पूर्ण झाकण फिरायला लागलं. नाही हो निघते ना, फक्त फिरवा त्याला लेफ्ट साईडले तर वरतच येते जात. लेफ्ट साईडला फिरवलं. अरे चाबी नाही फिरवत, झाकण फिरवतोय फक्त. इकडे 10-15 मिनिटं आपली गेलेली ते डिझेलचं झाकण खोलण्यासाठी. का तर नवीन BSC गाड्यांमध्ये झाकण जे खोलण्याची पद्धत आहे ती वेगळ्या पद्धतीची. मला वाटतं चालकांना अशा गाड्यांमध्ये हे प्रशिक्षण देणं महत्वाचं आहे, जेणेकरून डिझेलचं झाकण कशा पद्धतीनं ओपन होईल. बघितलं असेल 10-15 मिनिटं यातच गेली, फायनली झाकण उघडलेले. चाबी अशी टाकली आपण, गाडी फिरतो ना उलट नाही फिरवत. चाबी टाकलं ना अजून चाबी. आपल्याला इथून पण एक रूट सांगितलं होता, शहापूर बस स्टँड वरून एक रूट करा, पंढरपूर वगैरे असं काहीतरी. बघूया कधी जमलं तर आपण रूट करून टाकूया. आपल्या गाडीचं डिझेल भरलेलं इथे आणि आता गाडी रिटर्न येऊन पलाटला लागणार आहे. इथे टेम्पररी बस स्टँड उभं केलेलं आहे. टोटल 6 पलाट असलेले बस स्टँड आहे शहापूर बस स्टँड. तर इथे बस स्टँडचं बांधकाम चालू आहे. बसमध्ये चार्जिंगची व्यवस्था असल्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही आहे. मोबाईलमध्ये फुल चार्ज. महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला की ज्यावेळेस आपण प्रायव्हेट BSC गाड्यांचे ब्लॉक करून होतो, त्या गाड्यांमध्ये 1 वर्षानंतर जी कंडिशन झाली ना, USB किट आहे ते खराब झालेले आहेत. अक्षरशः महामंडळाने एवढी सगळी चांगली सोय केलेली आहे प्रवाशांसाठी, तर काय अवस्था करून ठेवली आहे प्रवाशांनी. प्रवाशांचं काम आहे की आपण जसं घरामध्ये काळजी घेतो तसं त्या बसमध्ये काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही योग्य पद्धतीनं हाताळलं USB चार्जर किट वगैरे जे काय असेल तर तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा आहे. काही प्रवाशांची ते गैरसोय होते काही प्रवाशांमुळे. या सगळ्या गोष्टी जपून वापरा. आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलोय, हॉटेल दुर्गा डायमंड प्युअर व्हेज, इथे आपली बस थांबलेली आहे. 7:30 वाजलेले. तर वातावरण पाहू शकता तुम्ही, एकदम ढगाळ असं वातावरण आहे. थंडी काही इकडे एवढी जाणवत नाहीये. तर मित्रांनो मला कमेंट करून सांगा की हेडफोन मधनं आवाज कसा येते. आवाज चांगला असेल तर आपण वापरूया हेडफोनचा माईक. हॉटेल दुर्गाचा अशा पद्धतीने परिसर आहे. तर एकदम टापटीप मेंटेन असं ठेवलेलं आहे हॉटेल दुर्गा. मस्तपैकी असं गरमागरम आपला मेदू वडा आलेला आहे. अशा प्रकारची प्लेट पडलेली आहे आपल्याला मेदू वडा. नाश्त्यानंतर आपण घेतोय कटिंग चहा. तर या मंडळी मस्तपैकी गरमागरम सकाळचा चहा प्यायला. या ठिकाणी अजून एक बस आलेली आहे आपल्या बस नंतर, कल्याण आगाराची कल्याण नावी बस. गाडीचा मार्ग पाहतो मी, कल्याणवरून नाशिक, धुळे, जळगाव, भुसावळ, फैजपूर आणि नावी, आणि त्याच्या बाजूला आपली बस. आतापर्यंत एवढ्या 2च बसेस दिसलेल्या आहेत.
आता तिसरी बस आली आपली कल्याणवरून अक्कलकुवा, कल्याण अक्कलकुवा. शहापूर नंतर आता गाडी नाश्त्याला इथे थांबलेली आहे खर्डीच्या अलीकडे आणि खर्डीनंतर आता नॉनस्टॉप गाडी जाणार ते नाशिकसाठी. ठाण्यापासून आपण जवळजवळ 145 किलोमीटरचं अंतर गाठत नाशिक बसस्टँडला पोहोचलेलो आहे. बरोबर या ठिकाणी 9:30 वाजलेले. 9:30 वाजताचे दृश्य मेळा बसस्टँड. आपली जी बस आहे ती बुकिंग बस नाहीये, विदाऊट रिझर्वेशन बस आहे. याआधी जो घाट लागला होता तो म्हणजे कासारा घाट. मला वाटतं या जर्नीसाठी आपल्याला 15 ते 16 तासाचा कालावधी लागणार आहे. बसचा जो कलर आहे ऑरेंज कलर आहे. रात्रीच्या वेळेस जो कलर असतो बसचा तो रेड दिसतोय आणि प्रत्यक्षात कलर पाहू शकता तुम्ही, रेड ऑरेंज. बोर्डावर दिल्याप्रमाणे आपला जो फर्स्ट स्टॉप आलाय तो नाशिक. नाशिक नंतर गाडी जाणार येवला वैजापूर. नाशिक ते छत्रपती संभाजीनगर येवला मार्गे जे अंतर दाखवते आपल्याला ते टोटल 185 किलोमीटरचं अंतर दाखवते. आणि आपली जी बस थांबली आहे ती फलाट क्रमांक 19-20, जिथे वैजापूर छत्रपती संभाजीनगरला बसेस जातात. बस स्टँडला गर्दी पहा तुम्ही, एकदम म्हणजे एवढे काही जास्त गर्दी वाटत नाही, कारण सण आलेला आणि सगळे आपापल्या घरी पोहोचलेले, त्यामुळे जास्त काही तुम्हाला या बस स्टँडवरती गर्दी पाहायला मिळणार नाही. तर पाहू शकता. दादा, विनंतीनुसार वाहकाकडून तक्रार पुस्तक व दर पुस्तक मिळेल का आपल्याकडे? सध्या तर आमच्याकडे उपलब्ध आजच्या फिरला नाही आहे. बरं, पण आगारात ते उपलब्ध आहे. मागणीनुसार मिळू शकेल. बरं, तर मागणीनुसार मिळतं. आत्तापर्यंत तसे काय कुणी मागितलं नाही, तर म्हणलं एकदा विचारून बघावं दादांना की मिळू शकतं का. मिळू शकतं. जास्त करून कोण अशी पुस्तकं वगैरे मागत नाहीत. तर ज्यांनी कोणी तक्रार पुस्तक किंवा दर पुस्तक जर वाहकाकडून मागितलं असेल त्यांनी नक्कीच कमेंट करा.
श्रीफळ आमचा प्रवास झाला तुम्ही लावा बसायला माझ्या काही गडीकडे टाकतात ना त्याच्यासाठी लावलं तर आपली बस पोहोचलेली आहे येवला बस स्टँडवरती बरोबर या ठिकाणी 11:37 झालेले. फलाट क्रमांक 4ला आपली बस थांबलेली आहे, जिथे छत्रपती संभाजीनगर, अकोला, अंबड या ठिकाणी जाण्यासाठी बसेस लागतात. त्या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे. येवलावरून आपली गाडी जाणार ते वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर. टोटल अंतर जो राहिलेला आहे तो 100 किलोमीटरचा आसपास अंतर राहिलेलं आहे. तर हे येवला बस स्टँडचा परिसर आहे, पाहू शकताय. 11:30 वाजताचे दृश्य येवला बस स्टँड. गाडीमध्ये एवढी गर्दी नाहीये, बऱ्यापैकी सीट भरलेले आहेत गाडीमध्ये. तर सगळ्यात जास्त ज्या गाड्या भरतात नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना वगैरे, तिथून पुढे मग कंटिन्यू राहतात पॅसेंजर. या ठिकाणी बसेस पाहू शकता. लोकल बस येवला नाशिक गाडी, आणि दुसरी जी बस आहे ते या बसला बोर्ड नाही, नांदगाव आगाराची बस आहे. अजून एक गाडी आली धुळे पुणे गाडी. येवलामध्ये सगळ्यात फेमस जे असेल ना ते म्हणजे पैठणी. इथं खूप प्रसिद्ध आहे पैठणी. आतापर्यंत स्टँडिंग वगैरे बघायला मिळलं नाही, पण गाडी फुल पॅक आहे या रोडवर. येवला नंतर वैजापूरचा टाइम दाखवतो तुम्हाला, आणि डायरेक्ट आपण छत्रपती संभाजीनगरला पोहोचूया. बघूया. चला वैजापूर.
बुलढाणा ते यायची आहे ना. या रोडवरचा तिसरा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर. इथे बस आलेली आहे आपली सिडको बस स्टँडला. पाहू शकता 3 वाजताचे दृश्य सिडको बस स्टँड. इकडे सगळ्या इलेक्ट्रिक बसेस आहेत. छत्रपती संभाजीनगर चिखली गाडी बीड संभाजीनगर हा रोड आपण केलेला आहे. या ठिकाणी आपली बस उभी आहे जिथे जालन्याला जाण्यासाठी बसेस उभा राहतात. आणि या बस विषयी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. ज्यावेळेस आपण नाशिक पुणे हा रूट केला होता त्यावेळेस वन अँड ओनली वन पीस होता. तर BSC बस विषयी बघायचं झालं तर या बस विषयी तुम्हाला ऑलरेडी माहिती सांगितलेली आहे. ठाणे आगारला टोटल 17 गाड्या मिळालेल्या आहेत. खोपड बस स्टँडला 7, वंदना बस स्टँडला 10 गाड्या मिळाल्या आहेत. असं टोटल 17 गाड्या ठाणे आगारला मिळालेल्या आहेत. अजून येणाऱ्या गाड्या येणार आहेत. बघूया ज्यावेळेस येतील त्यावेळेस येतील. या रोडवरचे जे रोड होते ना बऱ्यापैकी चांगले होते. आणि आतापर्यंत जेवढे पण रोड कंप्लीट झालेले आहेत बोर्डावर दिल्याप्रमाणे पाहू शकता. ठाणे, नाशिक, येवला, वैजापूर, छत्रपती संभाजीनगरपर्यंत रोड कंप्लीट झालेला आहे. इथून गाडी जाणार जालना, चिखली, खामगाव आणि फायनल स्टॉप अकोला. एवढा आपला स्टॉप राहिलेला आहे. तर इकडे तुम्हाला गाड्यांची माहिती करून देतो कोणत्या कोणत्या गाड्या इथे फलाटला लागलेल्या आहेत. आपल्या गाडीनंतर एक गाडी लागली होती जिंतूर पुणे. त्याच्यानंतर शिवाई बस छत्रपती संभाजीनगर चिखली. त्याच्या बाजूला नालासोपारा आगाराची बस, नालासोपारा वाशिम गाडी. नालासोपाराच्या बाजूला अजून एक बस छत्रपती संभाजीनगर नाशिक. सगळ्यात शेवटीची बस आहे ती छत्रपती संभाजीनगर परळी वैजनाथ परळी आगाराची. अजून एक गाडी आली त्र्यंबकेश्वर लोणार गाडी शिवशाही. एवढ्या बसेस इथे फलाटला लागलेल्या आहेत. तर आपल्या गाडीचे जे क्रू चेंज होतात ते छत्रपती संभाजीनगरमध्ये काय काय वेळेस सिंगल क्रू राहतात, काय काय वेळेस डबल क्रू राहतात. या प्रवासाच्या दरम्यान या रूटवर जे क्रू राहणार आहेत ते सिंगल क्रू राहणार आहे. नाशिक, वैजापूर, गंगापूर, येवला सगळे ड्रायव्हर कंडक्टर या गाडीला बघायला ते एकदम मस्त असं आनंद होतो त्या लोकांना. का तर ही STच्या ताब्यात आलेली स्वमालकीची बस आहे. या जागी जर प्रायव्हेट बस असती तर मला वाटत नाही एवढं कोणी बघितलं असतं. एवढा डिफरन्स आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. या गाडीसाठी आपल्याला जे टोटल तिकीट भाडे पडलेले ठाणे ते अकोला फुल तिकीट 905 रुपये. जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं की आज बऱ्याच बस स्टँडवर गर्दी कमी आहे प्रवाशांची, कारण आज सण आहे त्यामुळे जास्त काही प्रवासी तुम्हाला बघायला भेटणार नाही. तर इथे पाहू शकता हे सगळं पूर्ण भरलेलं असतं बस स्टँड. सिडको बस स्टँडला तुम्हाला दाखवतो किती बस भरली आपली. एवढी बस आपली भरलेली आहे. 1-2 स्टँड आहे तर इथे थोडीफार गर्दी आपल्याला पाहायला मिळते. नाहीतर रेग्युलर जो शेड्यूल असतो ना ते गाडी एकदम फुल पॅक होते केबिन पर्यंत. आता सिडको बस स्टँडवरून बस जाणार ते जालना चिखली. चिखलीचं अंतर बघायचं झालं तर 140 किलोमीटरचं अंतर दाखवते सिडको बस स्टँड ते चिखली.
बरोबर 4:30 वाजता आपली बस जालना बस स्टँडला पोहोचलेली आहे आणि या रोडवरचा चौथा जिल्हा म्हणजे जालना बस स्टँड. इथे आपली बस उभी आहे आणि कॉन्क्रीटचे रोड पाहिजे. पुण्याला ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्या फलाट क्रमांक 2री बाजू. तिकडचं पण कॉन्क्रीट रोडचं काम झालेलं आहे मस्तपैकी. असा खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे हा. आपण हा दिवसा प्रवास करतोय. रात्री केला असता तर मला वाटतं की कवात लवकर संपून गेला असता, तर रात्रीचा प्रवास लवकर संपून जातो. जवळजवळ जे अंतर राहिले ते 80-83 किलोमीटरचं अंतर राहिले जालना चिखली. कोणत्याच बस स्टँडला एवढी गर्दी नव्हती तेवढी जालना बस स्टँडला गर्दी पाहतो मी. फुल पॅक. जाऊया जसं की आपल्या सीटवर कोणतरी बसलंय. गाडी फुल पॅक आहे. ते बाजू बाजू आता तू तर ती बारके ठेव बस जाऊ दे. पुन्हा एका शिरो ठेवतो. लक्ष ठेवता चला चोपडी होतो ना कोणा येऊन जा पटापट. या रोडवरचा 5वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातलं हे चिखली बस स्टँड पाहू शकता तुम्ही. इथे आपली बस पोहोचलेली आहे चिखली बस स्टँडला. बरोबर या ठिकाणी संध्याकाळचे 6:15 वाजलेले. आता इथून आपली बस जाणार ते खामगाव अकोला. जवळजवळ जो अंतर राहिला आहे चिखली ते अकोला तर 110 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे. अजून 2-2.5 तासाचा आपला रोड राहिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर ठाणे आगारातला सगळ्यात मोठा लॉंग पल्ला म्हणजे ठाणे हैदराबाद. बॉडी चेक करतात. बॉडी कोणत्या मटेरियलनं बॉडी बनलेली. मला वाटतं ॲल्युमिनियम शीट आहे काय बहुतेक. आपल्या गाडीच्या बाजूला अजून एक गाडी आहे अकोट संभाजीनगर.
तू काय करे बा काय माहिती बाय दिवस गावला बाहेर कुठे बरोबर 7:35 आपली बस पोहोचलेली आहे खामगाव बस स्टँडला. खामगाववरून जो आपला फायनल स्टॉप राहिला तो म्हणजे अकोला. तर 50 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे. अजून एक बस आहे अकोला पुणे स्लीपर बस शिवाजीनगर आगाराची. याच्यानंतर अजून एक बस असते शिवशाही बस, त्याच्यानंतर शेवटची बस स्लीपर. तर या रूटवर टोटल 6 जिल्हे येतात, जिथून आपण रूटला सुरुवात केली होती. ठाणे जिल्हा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा आणि फायनल जिल्हा म्हणजे अकोला. तर मस्तपैकी दादांबर इकडे खामगावमध्ये चहा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपली बस रवाना होते अकोल्यासाठी. अकोला रवाना व्हायच्या आधी तुम्हाला अजून एक बस दाखवतो. इथे आलेली आहे स्लीपर शयनयान बस परतवाडा पुणे गाडी. गाडीमध्ये फॅसिलिटी बघायचे झाले तर आपण ज्या प्रायव्हेट BS6 चे ब्लॉक करत होतो पहिले सेम तशीच फॅसिलिटी आहे या गाडीमध्ये. चार्जिंग पॉईंट, पुशबॅक सीट सेम. थोडाफार फरक आहे तो म्हणजे ड्रायव्हरची सीट माहीत नाही का दिली. काही जण म्हणतात ती सीट कम्फर्ट आहे, बघितल्यावर असं वाटतं की जरा ती सीट कम्फर्ट वगैरे नाही आहे, पण आहे म्हणतात ती सीट कम्फर्ट. खामगाव नंतर जेवढी पण गर्दी झालेली आहे पाहू शकता तुम्ही. समोर बाळापूर नाका तो नाही रे मला बाळापूर नाका पुढचा आवाज आवा गाडी मी मांडून येतो. 1200 रुपये मांडून येतो. मी मांडून देऊ का? मी गाडी मांडून देऊ का? फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय अकोल्यामध्ये. अकोला बस स्टँड. या प्रवासासाठी आपल्याला जो वेळ लागलेला आहे तो टोटल 15 तासांचा. खूप लांब पल्ल्याचा हा मार्ग होता. आता गाडी चालली आपली डेपोला. हा जाऊ नका. नाही इथेच आहे. आणि हीच गाडी उद्या सकाळी अकोल्यावरून ठाण्यासाठी 10:30 वाजता आहे. ठाणेला रात्री 2-2:30च्या दरम्यान ही गाडी पोहोचून जाते. आपण ठाणेवरून निघलो होतो तो 5चा टायमिंग होता. आता बरोबर 9 वाजत आलेत म्हणजे आपला जो जर्नी टाइम 15 तासाचा कव्हर झालेला आहे. अशा पद्धतीने हा रोड चालतो ठाणे अकोला, अकोला ठाणे. तर आता आपल्यासोबत चालक दादा आहेत, तर दादांची छोटीशी ओळख करून देतो. दादा आपले नाव सांगा. उत्तम जाधव. कोणत्या डेपोचे आपण? ठाणे डेपो. किती वर्षापासून आपण सेवेमध्ये? जवळपास 8 वर्ष चालू. बघितलं असेल ठाणेपासून अकोलापर्यंत दादांनी 15 तासांचा प्रवास कंप्लीट केलेला आहे. मानलं पाहिजे दादांना. 15 तास ड्रायव्हिंग करणं सोपं काम नाही आहे. दादांचं धन्यवाद शुक्रबा आम्हाला पोहोचवल्याबद्दल. तर चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन असा मोठ्या लॉंग रोडवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.